मित्रांनो सकाळचे बरोबर 5:15-6 झाले, 6:15 झालेत आणि आमची पालखी आता मंदिरातून बाहेर निघाले आणि आता आहेत म्हणजे आमची प्रथा आहे की ही पालखी आमची जंगलातून जाते. जंगलामध्ये एक देव आहे आणि ते झाल्याशिवाय मग आमची पालखी वरती म्हणजे माणकऱ्यांची घरा नाही घेत. तर आता सुरुवात झाली, आंघोळ वगैरे माझ्या अजून बाकीच आहे आणि जरा मुंबईकरी लोक कमी आलेत तर आणि पालखी पण खूप जड असते तर त्याच्यामुळे आता मला थोडं इकडे सपोर्ट द्यायचा आहे. तर सांगतो दुसऱ्याला कोणाला तरी कॅमेरा पकडायला आणि खूप धमाल मजा येणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओसाठी. तर चला मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो आमची पालखी पूर्ण हे बर्जाचं जंगल आहे आणि या बर्जा देव आहे इकडे. तर इकडनं आता हे चाललेत. अरे आला, अरे आला, अरे आला, अरे आला, अरे भैरदेव नाचतोय, अरे भैरदेव नाचतोय, अरे वावड रिय, अरे बला बला डिरिय, अरे भैरदेव नाचतोय. बैदेवाला, बैदेवाला, पाच बोला मागतोय, पाच बोला मागतोय, वावडियो, वावडियो. तर मित्रांनो आमचा बर्जा देव असतो ना तो इथे आहे आणि इथे आता पालखी बसणार थोडा वेळ आणि अर्ज वगैरे लागतो. त्यानंतर मग इथून पुढचा प्रवास होणार आहे. तर पाहायला विसरू नका. याच्यातून काही चुका वाका झाला तो बालदृष्टी करून आज बालगोपाळांसाठी सांभाळून तुझं दिले पाहिजे. आतापासून पुढील वर्षापर्यंत तुझी राखण रखवाली. आज भाईजेची अधिक तुझे 1 रुपया आणून आज सर्व त्यांच्यापासून यंत्रमुक्त ठेवले पाहिजे. जाणं येणं हिंडा पिण्याची मुली जी जिंकतोय तू सर्व दूर करून तुझी राखण रखवाली. त्यांच्यापासून यंत्रमुक्त ठेवली पाहिजे. असेच आनंद दिवस दाखवून खेळ कुशलाने बघून करा. हर राम देव.
मित्रांनो बरोबर सकाळचं सूर्यदेवाचं दर्शन घडलंय आणि नुकतीच आमची पालखीसुद्धा आता वर आले जंगलातून. तर इथून पुढे सरळ सरळ सपाटच आहे, कातळच आहे पूर्ण, आणि नंतर मग जाईल वाडीमध्ये जाईल आणि मग मानाची 3 घरं झाली की मग पालखी डायरेक्ट बायटी सभागृहामध्ये बसेल. नवीन आहे ना, फ्रेश आहे, वापरून टाक. टोक्या कांदा मारा पुढे. तर मित्रांनो या साईडला होलीच्या वाटणूक म्हणजे पूर्ण फेरा मारून मग आता पालखी जाईल पहिल्या मानकऱ्यांच्या घरी, तेरेकरांच्या घरी पालखी जाईल. आता इथेच पुढे तेरेकरांचं घर आहे, तुम्हाला दाखवतो आता. तेरेकर मानकऱ्यांनी खांदा लावला पालखीला. टच झालं, डायरेक्ट मारू नको, डायरेक्ट मारू नको. तर फायनली तेरेकरांच्या मानकरांच्या घरामध्ये पालखी आलेली आहे आणि आता इथे पूजा अर्चा होईल आणि मग जाईल मांडवकरांच्या घरामध्ये, त्याच्यानंतर मग आमच्या घरी येईल कदमांच्याकडे.